हिमालयाकडे. पर्वतकन्या म्हणून पार्वती सतीचाच अवतार. मोठी सुंदर कन्या आपल्याकडे प्राप्त झाली. हिमालयाला अतिशय आनंद झाला. हिमालयाच्या पत्नीचं नाव आहे मैनावती. त्यांना अतिशय आनंद झाला. भगवती मायेनं जन्म घेतला म्हणून नारदजी दर्शनाकरता हिमालयाकडे जाऊन पोचले. हिमालयाला मोठा आनंद झाला. हिमालयानं नारदांच्या पायावरती मस्तक ठेवलं. मैनावतीनं पायावरती मस्तक ठेवलं. मग छोट्याशा 6-7 वर्षाच्या असलेल्या पार्वतीला नारदांच्या पायावरती घातलं. नारदांना मोठा आनंद झाला. जगदंबेचं दर्शन घेतलं, पण चेहरा मात्र चिंताक्रांत केला. हिमालय मैनावती म्हणाले, देवर्षी आपल्या चेहऱ्यावरती चिंता. म्हणाले, मैनावती हिमालया, थोडं मन घट्ट करून ऐका. म्हणजे हिमालया मैनावती, ही तुमच्याकडे जन्माला जी कन्या आहे ना, हिच्या हातावरती अशा काही रेषा आहेत की त्या पाहिल्यावर मला चिंता वाटते. म्हणाले, जरा स्पष्ट सांगा ना, आमचं मन टांगणीला लागलंय, काय असेल ते स्पष्ट सांगा. हे बघा हिमालया मैनावती, या तुमच्या मुलीला अत्यंत सद्गुण आहेत, उत्तम भाग्य आहे, पण एकच, पटकन बोला काय ते. हिला जो पती म्हणून मिळेल ना, त्याला आईबाप नसतील, त्याला कुळाचा ठिकाणा नाही, तो भयंकर वेश असणारा, जटिल अकाम असा. छोट्या पार्वती तर खेळायला निघून गेल्या, पण हिमालय मैनावती व्याकुळ झाल्या. म्हणाले, नारदजी काही उपाय तर सांगा. नारदजी म्हणतात की हिमालया मैनावती, याला उपाय एकच आहे. हे जे काही मी वराचं वर्णन केलं, असा जो वर हिला मिळणार आहे, तो वर जर हिने प्रयत्न केला तर ह्या सगळ्या दुर्गुणांना सद्गुण म्हणवलं जाईल. असे सगळे गुण देवादिदेव महादेवांमध्ये आहेत. त्यांना माता पिता नाही, त्यांच्या कुळाचा ठिकाणा नाही, ते नग्न जटिल भयंकर राहतात. पण महादेव हिचे पती झाले तर. हिमालय मैनावती पुन्हा निराश झाल्या. म्हणाले, महादेव कुठे हिचे पती होणार? महादेव कुठे, पार्वती कुठे? नारजी निघून गेले. दिसामासानं पार्वती मोठ्या होऊ लागल्या. 10-11 वर्षाच्या झालेल्या असताना एके दिवशी आपल्या आईला मैनावतीला म्हणतात की, आई, मला ना एक स्वप्न पडलं. काय ग बाळे, काय स्वप्न पडलं? आई, एक अत्यंत तेजस्वी ब्राह्मण माझ्या स्वप्नामध्ये आला होता आणि त्या ब्राह्मणानं मला सांगितलं की तू तपश्चर्या कर, महादेवांचं आराधन कर. मैनावती जे सांगू शकल्या नाहीत, हिमालय जे सांगू शकला नाही, ते पार्वती आपल्या मुखानं मैनावतीला सांगतायत. मैनावतीनं हिमालयाला सांगितलं की आपली मुलगी असं असं म्हणते. अतिशय आनंद झाला, पण मोठ्या प्रेमानं समजावून सांगतायत की आराधन कर म्हणजे. म्हणाले, ते ब्राह्मण मला सांगून गेले की तू तप कर आणि देवादिदेव महादेवांना प्रसन्न कर, ते तुझे पती व्हावे म्हणून तू आराधन कर, तप कर. आणि आई, बाबा, मी निश्चित केलंय, मी तपश्चर्या करीन. छोट्याशा सुकुमार असणाऱ्या 10-11 वर्षाच्या पार्वती आपल्या सखी मंडळींसह, मैत्रिणींसह हिमालयाच्या उंच भागात जाऊन तपश्चर्या करू लागल्या. कछु दिन बारी कछु दिन बतासा. तर
तपश्चर्येचं वर्णन गोस्वामी तुलसीदास करतात. 1 नाही 2 नाही 27,000 वर्ष तपश्चर्या केली. अगोदर कंदमुळं फळं खायच्या, मग कंदमुळं फळं खाणं बंद झालं, मग शाकान्न खाऊ लागल्या, म्हणजे कोवळी कोवळी पानं खाऊ लागल्या. शाकान्न खाणंही बंद झालं, मग वाळलेली पानं खाऊ लागली. पर्णाशा, पानांचा आहार घेतात. वाळलेली पानंही खाणं सोडून दिलं, ध्यान मात्र भगवंताचं लागलं आणि वाळलेली पानांचाही आहार जिनं घेणं बंद केलेलं आहे, तिचं नाव अपर्णा असं झालं. एवढी उग्र तपश्चर्या करताना पाहिल्यावर आई वडील वारंवार यायचे आणि म्हणायचे, उमे उमा उमा. उ म्हणजे तप, मा म्हणजे करू नको, एवढं कठोर तप करू नको. नारदांनी ब्रह्मदेवाला जाऊन सांगितलं की प्रत्यक्ष पार्वती भगवंताच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करतायत. ब्रह्मादिगण भगवान महादेवांकडे गेले, म्हणाले भगवान आपल्याला प्राप्त करण्याकरता तपश्चर्या करताय. आपल्या ज्या पत्नी सती, त्या सतीने जो देह संपवला, त्या पर्वतराज हिमालयाकडे पार्वती म्हणून जन्माला आल्या, त्या तप करतायत, आपण त्यांना पती म्हणून प्राप्त व्हावे अशी त्यांची इच्छा. भगवान म्हणाले तुम्ही सांगता यावरती मी विश्वास कसा ठेवू. आणि देह बदलला तरी तत्व तेच आहे. त्यामुळे सप्तऋषींना पाठवलं माता पार्वतीची परीक्षा करण्याकरता. माता पार्वती जिथे तपश्चर्या करतायत तिथे सप्तर्षी येऊन पोचले. सप्तर्षी पाहतायत अत्यंत सुकुमार देह आहे आणि उग्र तपश्चर्या करताय. तेव्हा पार्वतीला विचारतायत की पार्वती कशा करता एवढे उग्र तप करते. म्हणाले देवादिदेव महादेव मला पती म्हणून प्राप्त व्हा. बाळे तुला हा मूर्खपणा कोणी सांगितला. तू नावाप्रमाणे पर्वताची कन्या आहे. म्हणाले मी पर्वताची कन्या, हो पर्वताचीच कन्या आहे, पण नावाप्रमाणे तू पर्वताची कन्या असल्याप्रमाणे तुला बुद्धी नाही आहे. तुझा बाप दगड, तुला सांगितलं कोणी. म्हणाले नारदांनी. सप्तर्षी तर पोट धरून हसायला लागले. म्हणाले झालं वाटोळं. जे जे नारदाच्या नादी लागले त्या सगळ्यांचं वाटोळ झालंय. तुला यादी देतो आम्ही. प्रल्हादाला नादी लावलं, हिरण्यकश्यपूचं वाटोळ झालं. चित्रकेतूला नादी लावलं, त्याचं वाटोळ झालं. दक्षाच्या मुलांना नादी लावलं, त्यांचं वाटोळ झालं. नारदाचं ऐकून कोणाचं भलं झालेलं नाही. बाळे हे बघ, तू ज्यांच्या करता आराधन करतेस ना ते महादेव स्मशानात राहतात, अंगाला चिताभस्म लावतात, गळ्यामध्ये नरमुंडांच्या माळा आहेत, सर्पांचे वेटोळे अंगाला असतात, व्याघ्रांवर गजचर्म पांघरतात, अत्यंत उग्र दिसतात. माता पित्याचा पत्ता नाही, कुळाचा पत्ता नाही, आचाराचा पत्ता नाही, वागणं बोलणं अजिबात जमत नाही. हे बघ बाळे, आमच्याकडे अतिशय सुंदर वर आहे, त्या वराला एकदा बघ आणि तू त्या वराच्या प्रेमात पडशील. तो वर तुला पती म्हणून सहज मिळेल. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती असते, पण कथेतला जो तात्पर्याचा भाग असतो तो फार वेगळा असतो. इथे माता पार्वतीनं दिलेलं उत्तर चिंतनीय आहे. माता पार्वती म्हणतात महादेव अवगुण भवन. महादेव अवगुणांचं खाण आहे, अवगुणांचं भवन आहे. महादेवांकडे सगळे अवगुण भरलेत असं तुम्ही म्हणता, खरंय. महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुणधाम. विष्णू सकल गुणांचं धाम आहे, मान्य. सगळे गुण विष्णूंपाशी आहेत, मान्य आहे. पण माझं मन ज्यांच्यावरती जडलंय त्यांच्याशिवाय मला अन्य दुसरं काहीही नको.
जाहि सन मन लागे, जाहि सन मन लागे, तेहि तेहि सन का. मला महादेवांच्या व्यतिरिक्त अन्न दुसरं तिसरं कोणी नको. त्यामुळे तुम्ही हे कोणाचे फोटो बायोडेटा मला दाखवत असाल, ठेवा तुमच्या पाठी. महादेव महादेव महादेव. सप्तर्षी माता पार्वतीला प्रणाम करतात. माते तू जगदंबा आहेस, तू भगवंताची नित्य अर्धांगिनी आहे. आता आम्ही हे सगळं जाऊन देवांना सांगतो. कैलास शिखरावरती गेले, भगवंताला सांगितले की भगवंत त्यांच्या हृदयामध्ये केवळ तुम्ही आहात. तरीही देवादिदेव महादेवांना खात्री पटली नाही. वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन माता पार्वती ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी पोहोचले. वृद्ध ब्राह्मणाला पाहून माता पार्वतीने प्रणाम केला. ब्राह्मण विचारतोय, बाळे तू कोण, इथं कशा करता आलीस आणि काय करतीये. पार्वती आपल्या मैत्रिणींना सांगतात की यांना सांगा. मैत्रिणी सांगतात की ही पर्वताची कन्या आहे पार्वती. बर, इथं कशा करता आल्या. म्हणाले देवादिदेव महादेव पती म्हणून प्राप्त व्हावे यासाठी तपश्चर्या करताय. आता आपल्याला लक्षात येणार नाही, लक्षात आणून देतो. ते हे की पार्वती आपल्या तोंडानं बोलणार नाही आणि पूर्वीच्या काळी आपल्या तोंडानं बोलायचं नाही. याला संकोच, लाज, लज्जा, शरम असं म्हणायचे. बाकीची काही चर्चा नको. अरे अरे तिला सांगा त्याच्या आईबापाचा पत्ता नाही. तिला सांगा तो नग्न राहतो. तिला सांगा तो चिताभस्म लावतो. आणि हा ब्राह्मण वाटेल ते बोलू लागला. तो माता पार्वतीचा संताप होऊ लागला. माता पार्वती मैत्रिणींना म्हणू लागल्या, त्याला सांगा तू ब्राह्मण आहे म्हणून आतापर्यंत तुझ्याबद्दल काही बोललो नाही, तू इथून निघून जा. तू माझ्या स्वामींची निंदा करतोयस. पण ब्राह्मणाला तो उकळ्या फुटतो. ब्राह्मण अजून चिडवतो. सती म्हणाले, मैत्रिणींनो माझ्याकरता चितेला अग्नी द्या. त्या अग्नीमध्ये मी स्वतःला प्रवेश करून घेते. या मूर्ख ब्राह्मणाची मला बडबड ऐकायची नाही. पण हा ब्राह्मण आहे, मला याला काही उलटी उत्तर देता येत नाहीये. आता मी चितेत स्वतःला संपवून टाकते. महादेवांविषयी मला काही ऐकायचं. आणि खरोखरीच चिता रचली हो माता पार्वतीनं. आणि चिता रचून त्यावरती आपला देह समर्पित करणार एवढ्यात भगवंतानं आपलं स्वरूप प्रगट केलं. कर्पूर गौरम करुणावतार संसार सार भुजगेंद्रहार. हात पकडला माता पार्वतीचा. म्हणाले देवादिदेव महादेव हवेत ना. हा काय मी आलोय. काय प्रसंग आहे नीट ऐका. देवादिदेव महादेवांकरता तपश्चर्या करतेस ना. मी महादेव आलेलो आहे, चल माझ्याकडे. काय उत्तर दिलं असेल पार्वतीनं. सगळी कथा ऐकता पण हे उत्तर ऐकत नाही. माता पार्वती भगवंताला म्हणाल्या, माझ्या पित्याकडे या, विधीनुसार माझा हात मागा आणि विधीनुसार देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं मला पत्नी बनवा. मग मी तुमच्याकडे येईन. सनातन धर्माचं पालन केल्याशिवाय मी तुमच्याकडे येणार नाही, जरी तुम्ही मला पाहिजे. कोण म्हणतंय. देवादिदेव महादेव. कोणाला म्हणतायत. पार्वतीला, जिचं मन त्यांच्यावरती जडलंय. आजकालच्या प्रेम विवाहाच्या पार्श्वभूमीवरती या कथा ऐका. कथा नाहीये. आम्हाला माहितीये दरवेळेला रामायणामध्ये शिवचरित्र येतं, सतीचरित्र येतं, पार्वती चरित्र येतं आणि त्या पार्वती चरित्राला ऐकून आम्ही कान पाडून घेतो. पण जिथं माता पार्वतीचं मन भगवंताशी जडलेलं आहे, असे भगवान तिच्या समोर आलेले असताना
ती मात्र भगवंताला कोरं उत्तर देते की माझ्या पित्याकडे या, मागणी घाला, विधिवत पाणी ग्रहण करा, मग मी तुमची पत्नी होईल. काय हरकत होती तिथून सरळ निघून जायला? हरकत होती का काही? याला सनातन धर्म म्हणतात. माता पित्यांनाही तेच हवंय. काय पार्वतीचा भगवान महादेवांशी विवाह व्हायला हवा, आणि आता तर महादेव समोर उभे आहेत. आणि असे प्रसंग केवळ एखाद दुसराच आपल्या पुराणांमध्ये नाही, असे अनेक प्रसंग आपल्या पुराणांमध्ये आहेत की ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्या त्या वेळेला त्या त्या ऋषिकन्येनं, मुनिकन्येनं, राजकन्येनं अशी उत्तरं दिली आहेत की माझ्या पित्याकडे या, विधिवत हात मागा, पाणी ग्रहण करा, मग विवाह करी. हे भारतीय सनातन वैदिक संस्कृतीचं, हिंदू धर्माचं दर्शन नाही. सनातन धर्मानुसार विधिवत पाणी ग्रहण याला विवाह म्हटलेलं आहे. माझ्या मनात आलं आणि माझ्या मनातला वर, माझ्या मनातली वधू आणि माझ्या मनाप्रमाणे आम्ही दोघ जण विवाह करू. विवाह म्हणजे काय केवळ दोघांचं एकत्र येणं नसतं, तिथे पिढ्यानपिढ्यांचं एकत्र येणं असतं. म्हणून देवादिदेव महादेवांची कथा, पार्वतीची कथा ऐकायची. भगवान निघून गेले. माता पार्वती आपल्या घरी पोचल्या. भगवान महादेवांनी देवर्षी नारद आणि सप्तर्षींसह हिमालयाकडे त्यांना पाठवलं. हिमालयाला मागणी घातली की आपली कन्या मला पत्नी म्हणून अर्पण करा. हिमालयानं मान्यता दिली. हिमालयानं ब्रह्मदेवांना सांगितलं. ब्रह्मदेव भगवंताकडे आले, म्हणाले हिमालयाच्या घरी आपल्याला विवाहाकरता बोलवलेलं आहे, ही पत्रिका. भगवंताला आमंत्रण दिलं. भगवान म्हणाले चला जाऊया. चला जाऊया म्हटल्यानंतर सगळे देव एकत्र आले. भगवान विष्णूंनी देवांना बाजूला केलं. म्हणाले असं करा, आपण आपल्या आपल्या वाहनांवरती पुढे जाऊ. असं का? नाही, कळेल तुम्हाला, आणि यांना मागून येऊ द्या. भगवान महादेवांना कळलं की यांच्या मनात काय आहे. भगवान म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला पुढे जायचं ना, जा पुढे. सगळेजण पुढे गेले आणि मग महादेवांनी आपल्या गणांना पाचारण केलं. प्रेत, भूत, पिशाच्च गणांना पाचारण केलं. या सगळ्यांना एकत्र करून भगवान महादेवांचा शृंगार सुरू झाला. महादेवांना ताजं चिताभस्म अंगाला लावलं गेलं. गजचर्म व्याघ्रांवर पांघरलं गेलं. नंदिकेश्वरावरती आरूढ झाले. जटा मुकुट बांधताना त्यामध्ये नागपाश बांधले. अंगावरचं गजचर्म बांधताना नागांनी गाठी बांधल्या. कमरेला व्याघ्रांबर बांधताना नागानं गाठी बांधल्या. दंडात नागाचे पिलं, मनगटात नागाची पिलं, मस्तकी जटा मुकुटात नागाचं पिल्लू. असा भयंकर वेश केलेले भगवान नंदिकेश्वरावरती आरूढ होऊन जेव्हा हिमालयाकडे विवाह करता निघाले, देवता म्हणाले आपण पुढे गेलेलं बरं. आणि तेव्हापासून सगळी वरात पुढे असते. तो एकटाच येत असतो. नारद पोचले हिमालयाच्या घरी. म्हणाले मैनावती वरात येतीये. मैनावतीला मोठा आनंद झाला. मैनावती म्हणाली मला पाहुण्यांची ओळख कुठे झालेली आहे, त्यामुळे उंच असलेल्या प्रासाद शिखर असतात, त्याला अट्टालिका म्हणतात, खिडकी म्हणतात. नारद मैनावतीला घेऊन गेले आणि ओळख करून देऊ लागले. ऐरावतावरती बसून इंद्र आला. इंद्राला पहिल्यावर मैनावतीला वाटलं हाच वर. मैनावती धावल्या. नारदजी म्हणाले कशा करता निघाले? अहो वर आला. अरे वर नाही आला, हा वराकडे कामाला ठेवलेला आहे. म्हणाले वराकडे कामाला ठेवलेलं एवढं काय काम करतो? म्हणाले हा सगळी कामं करतो. याच्या हाताखाली 8 लोक आहेत आणि तो यांच्याकडनं कामं करून घेतो. याच्या हाताखाली यम, वरुण, कुबेर इत्यादी लोक आहेत. हो, म्हणजे हा सगळ्यात मोठा आहे, याच्या हाताखाली अजून 8 जण आहे. हो बरे. ब्रह्मदेवांना पाहिल्यावर काही वाटलं नाही.
बाजूला झाल्या. आणि गरुडावर बसून भगवान आले आणि भगवंताला पाहिल्यावर मैनावती तर अशा धावल्या, म्हणाले वा 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 वा, काय सुंदर वर आलाय, वा वा. नारदजींनी हात धरला आणि बाजूला नेलं, म्हणाले हा वर नाही आहे, मग हा वराचा नातेवाईक आहे. वराचा नातेवाईक एवढा सुंदर, वर किती सुंदर असेल. मैनावती अत्यंत अत्यंत हर्ष उल्हास. आणि घडतं काय माहिती का, लग्न कार्यामध्ये लहान मुलं येतात, लहान मुलांना लग्नात मोठी हौस असते. धावले आणि जिथपर्यंत ती वरात होती तिथपर्यंत जाऊन पोचले आणि वरात पाहिली. वरात पाहिल्यानंतर लहान मुलं जे धावले, माता पार्वती आपल्या महालामध्ये पूजन करतायत आणि ही लहान मुलं जी काही धावत आरडाओरडा करत आले, म्हणाले पार्वती पार्वती पार्वती. काय काय काय, तुझ्या नवऱ्याला पाहून आलो. म्हणाले मग पाहून जो कोणी जिवंत राहील तो नशीबवान. पार्वती म्हणतात असं काहीतरी बोलायचं नाही, ते मुलाकडची लोक आहेत. म्हणाले मुलाकडची लोक अशी असतात? म्हणाले मुलाकडची लोक अशीच असतात. ती कशी होती? तनखीन को अति पीन पावन को अपावन गति धरे भूषण कराल कपाल कर सब सद्य सोनित तन भरे खर स्वान सुवर श्रुकाल मुख गण वेश अगणित को गणे बहुजिनस प्रेत पिशाच जोगी जमात भरनत नहीं बने जमात भरनत नहीं बने जमात भरनत नहीं बने. कोणी अतिशय कृश आहे, कोणी अतिशय लठ्ठ आहे, कोणाला अनेक हात आहेत, कोणाला अनेक पाय आहेत, कोणाच्या सर्वांगावरती डोळे आहेत, तर कोणाला धडच नाही, कोणाला मस्तकच नाही, कोणाला डोळेच नाही. तन खी नको अति पी नको अपावन गती धरे. कोणी ताज्या रक्तानं आंघोळ केलेली आहे, कोणाच्या हातामध्ये खप्पर आहे, त्या खपरामध्ये ताजं रक्त आहे. खर स्वान सुवर श्रुकाल मुख गण वेश अगणित कौगण. बाई एवढ्यात नारदजी म्हणाले वर आला वर आला वर आला. नंदिकेश्वरावरती बसून भगवान आलेले होते. नंदिकेश्वरावरती बसून आलेल्या भगवंताला पाहिलं मैनावतीनं आणि पार्वतीचा हात धरला आणि तरा 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 आपल्या खोलीमध्ये घेऊन गेली आणि दार बंद करून घेतला आणि नारदांच्या नावानं बोट मोडू लागले. अरे नारदा, कोणता आमच्यावरती बदला घेतला? कशा करता पार्वतीला हा वर म्हणून शोधून आणला? पार्वतीला धरून मी समुद्रात उडी टाकीन, पार्वतीला धरून मी ह्या हिमालयावरनं उडी टाकीन, पण पार्वतीला ह्याला देणार नाही. हिमालयाचं चाले ना, नारदांचं चाले ना, भगवान विष्णू इत्यादिकांचं काही चाले ना. आता करायचं काय? देवता म्हणाल्या ज्याच्याकरता उपद्व्याप केला की यांच्याद्वारे यांच्या पोटी पुत्र जन्माला यावा आणि त्यानं तारकासुराला मारावं, म्हणून आपण भगवंताच्या विवाहाचा घाट घातला. इथं तर मैनावती म्हणतायत की आता आम्ही ते. नारदजी दार ठोठवत आहेत. मैनावती दार उघडा. मैनावती आतून बोट मोडतायत, शिव्या शाप देत आहेत. मला तुझं तोंड पाहिजे. मैनावती ऐकात का? शेवटी हिमालयानं नाना प्रकारचे विनय केले, विनवणी केली. मैनावतीनं दार उघडलं. नारदजी सप्तर्षींसह ब्रह्मदेवासह मैनावतींजवळ गेले आणि समजावून सांगतायत तुम्ही जे पाहिलं ते सत्य नाही आहे. भगवंताचं रूप पाहण्याकरता, स्वरूप पाहण्याकरता कातडीचे डोळे नको, हृदयाचे डोळे हवे. आणि त्याकरता मी तुमच्या मस्तकी हात ठेवतो. म्हणून नारदांनी मैनावतीच्या मस्तकावरती हात ठेवला. समाधी भाव प्राप्त झाला आणि भगवंताचं दिव्य रूप प्रकट झालं. मैनावती शांत झाल्या. मैनावती पंचारती घेऊन आल्या. पंचारती सुंदर थाळी, सोन्याची ताटली, सोन्याच्या
तबकामध्ये पंचारती, दही, अनारसा. आणि वराळा ओवाळण्याकरता दारावरती आल्या. ओवाळता ओवाळता असं झालं, त्या तबकामध्ये जे काही अनारसे वगैरे ठेवले, दही ठेवलेलं, ते दही अनारसे खायला भगवंताच्या अंगांगावरती असलेले सर्प जागा सोडू लागले. आता ह्या सर्पांनी भगवंताच्या अंगावर असलेली वस्त्र धरून ठेवलेली होती आणि त्यामुळे नको त्या ठिठलं सर्पानं जागा सोडली आणि नको ते वस्त्र भगवंताचं सुटलं. भगवंताला काय, भगवान चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मैनावती मात्र बेशुद्ध पडल्या. पुन्हा धावाधाव झाली, पुन्हा सारवासारव झाली, पुन्हा मैनावतीला शुद्धीत आणण्यात आलं. आणि भगवंताला सगळे देव प्रार्थना करतात की भगवंत, आता ही लीला आवरा आणि आपलं खरं स्वरूप मैनावतीला दाखव. आणि मग जी काही मैनावतीच्या प्रसादाकरता, देवतांच्या प्रसादाकरता भगवंतानं रूप दाखवलं. देवता आरती गातायत. कर्पूर गौरा गौरी शंकरा, आरती करू तुझला. सुंदर विवाह वेदी बनवली गेलेली होती. या विवाह वेदीवरती भगवान महादेवांना पार्वतीला आणण्यात आलं. वराचं पूजन झालं. वराच्या चरणांचं हिमालयानं पूजन केलं, मैनावतीनं पूजन केलं. आणि मोठ्या प्रेमानं हिमालयानं आणि मैनावतीनं माता पार्वतीचा हात भगवंताच्या हाती दिला. पाणीग्रहण संस्कार. विवाहामध्ये सर्वात उत्तम असलेला संस्कार पाणीग्रहण संस्कार. त्या पाणीग्रहण संस्काराला कालांतरानं कन्यादान असं नाव आहे. आणि दान या शब्दावरनं मोठी आदळापट सुरू असते. पण आम्ही सनातन धर्मीय आहोत आणि सनातन धर्मीय, सनातन धर्मावरती निष्ठा ठेवणारे आम्ही दिलेल्या वस्तूचा अधिकार जेव्हा सोडतो तेव्हा त्याला दान असं म्हणतो. आता ही आपली. आणि म्हणून माऊलीनं कितीतरी ठिकाणी या निष्काम कर्माचा सिद्धांत समजावून देण्याकरता माता म्हणजे पिता आणि कन्या यांच्या नात्याचा दाखला दिलाय. ज्ञानेश्वरी काढा नीट वाचा मग कळेल. निष्काम कर्म कसं करायचं, तर जसा आपला पिता आपल्या कन्येला जन्म देऊन ती दुसऱ्याला देतो आणि कन्येवरचा अधिकार सोडून देतो, त्याप्रमाणे कर्मावरचा अधिकार सोडणं याला निष्काम कर्म असं माऊलीने 2 ठिकाणी उदाहरण दिलंय. ज्ञानेश्वरी नीट काढून वाचा. भगवान महादेवांचा माता पार्वतीचा सुंदर विवाह झाला आणि या विवाह प्रसंगामध्ये आनंदी आनंद देवतांना झाला. विवाह होऊन भगवान, त्याला एकांतवास म्हणतात. वधूवरांना एकांत दिला जायचा. वधूवर 15 दिवस एकांतामध्ये गेले आणि एकांतवास संपवून पुन्हा लोकांमध्ये आले आणि मग कौतुकाचे विधी सुरू झाले. आणि मग त्यानंतर हिमालयानं आपल्या मुलीला म्हणजेच पार्वतीला भगवान महादेवांच्याकडे कैलास शिखरावरती पाठवणी केली. आता भगवान माता पार्वतीला घेऊन कैलास शिखरावरती आले आणि कैलास शिखरावरती येऊन भगवंताचा दिव्य असा गृहस्थाश्रम पुन्हा सुरू झाला. माता सतीच्या निमित्तानं तो गृहस्थाश्रम थांबला होता. पार्वती रूपानं भगवंताला पुन्हा पत्नी स्वरूप, अर्धांगिनी स्वरूप प्राप्त झाल्या.
कालांतराने षण्मुख म्हणजे स्कंधांचा जन्म झाला, कार्तिकेयांचा जन्म झाला. कार्तिकेयांनी प्रचंड पराक्रम केला. स्कंद हे देवसेनेचे सेनानायक सेनापती आहेत. त्यांनी देवतांना तारकासुराला संपवून विजय मिळवून दिला. असं सगळं भगवंताचं चरित्र झालं आणि भगवान नेहमीप्रमाणे शांत होऊन दक्षिणामूर्ती होऊन कैलास शिखरावरती बसलेले आहेत. याज्ञवल्क्य म्हणतात की भरद्वाजजी, आता मी पुढे भगवान महादेवांचं चरित्र तुम्हाला सांगतो. त्यामुळे भगवान सुंदर अशा हिमालयाच्या पार्श्वभूमीवरती, हिमालय पाठीशी आहे. ध्यायेन नित्यमहेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं स्तुतममन्तातमरगणै व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं. नित्य महादेवाचं ध्यान आणि हे भगवंताचं ध्यान गोस्वामी तुलसीदास वर्णन करतायत. कुंदइंदुदर गौर शरीरा भुज प्रलंब परिधन मुनि चीरा. कुंदइंदुदर गौर शरीरा भुज प्रलंब परिधन मुनि चीरा. शरीरा भुज प्रलंब परिधन मुनि जीरा. कुंदइंदुदर गौर शरीरा भुज प्रलंब परिधन मुनि चीरा. कुंदइंदुदर गौरी शरीरा भुज प्रलंब परिधन मुनि जीरा. भुज समचरणा शरीरा. कुंदइंदुदर गौर शरीरा भुज प्रलंब परिधन मुनि जीरा. भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजन भूति भूषण त्रिपुरारी भुजन भूत भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजनभूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति भूषण त्रिपुरारी भुजगभूति
भूषण त्रिपुरारी आनन शरद चंद छबिहारी आननु 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 शरद चंद छबिहारी कुंद इंदुधर गौर शरीरा इंदुधर गौर शरीरा शरीरा कुंड कलंब परिधान मुनिचीरा कुंद इंदुधर गौर शरीरा कुंद इंदुधर गौर शरीरा भुज प्रलंब परिधन मुनिचीरा भुज प्रलंब परिधन मुनिचीरा कुंद इंदुधर गौर शरीरा कुंड इंदुधर गौर शरीरा भुज प्रलंब परिधन मुनिचीरा करुणारुणा भुज समचरणा तरुण अरुण अंबुज समचरणा तरुण अरुण अंबुज समचरणा रथदुती वदन हृदय तव हरणा धर गौर शरीरा कुंद इंदुधर गौर शरीरा कुंद इंदुधर कुंद इंदुधर कुंद इंदुधर गौर शरीरा गृहस्थाश्रमी असणाऱ्याचं वैभव काय असेल तर गृहस्थाश्रमीला भगवान महादेवांचं ध्यान असणं. आडवा उभा भारत फिरा, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत सगळ्या भारतामध्ये तुम्हाला महादेवांच्या पूजेबद्दल, उपासनेबद्दल, आराधनेबद्दल दोन मतं सापडणार नाहीत. कुठे रामाला मानतील, कुठे रामाला मानणार नाहीत. कुठे कृष्णाला मानतील, कुठे कृष्णाला मानणार नाहीत. पण रामकृष्णाने ज्यांची उपासना केली ते देवाधिदेव महादेव. भारतवर्षाची एकमान्यता, सनातन धर्माचं असणारं परम आराध्य, म्हणून त्यांना महादेव म्हणतात. देवाधिदेव महादेव, सब देवों के बाबा बडे बाबा महादेव. म्हणून एका सुभाषितकारानं वर्णन केलंय गृहस्थाश्रमाचं. कसा असावा गृहस्थाश्रम? आतिथ्यम, आल्या गेल्याचं स्वागत असावं. आतिथ्यम प्रतिदिनम, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम
मिष्टान्न पाणीं गृहे. दररोज आपल्याकडे कोणी ना कोणीतरी पंक्तीला येतं, त्याच्या इतकं गृहस्थाश्रमातलं वैभव नाही. सिलेंडर संपलेल्या गोष्टी असताना अतिथी या शब्दाचाच अर्थ असा आहे की न सांगता येणारा, आणि त्याला अतिथी म्हटलेलं आहे. अशा एका न सांगता येणाऱ्या अतिथीला जेवू घालणं म्हणजे 33 कोटी देवांना जेवू घालणं असा आमचा सनातन धर्म समजून सांगतो आम्हाला. अतिथी न सांगता न कळवता, ज्याला खरी, म्हणून तर नाथांच्या घरी श्राद्धाच्या वेळेला अंत्यज अन्न मागायला आले तर श्राद्ध संकल्पा करता केलेलं सर्व अन्न नाथांनी अंत्यजांना दिलं, आधी त्यांना तृप्त केलं, मग गिरिजा मातेनं पुन्हा स्वयंपाक करून श्राद्ध केलं. अतिथी. आतिथ्यम शिवपूजनम म्हणजे गृहस्थाश्रमातलं दुसरं वैभव आहे शिवपूजन. नित्य भगवान महादेवांची पूजा. शिवपूजन प्रतिदिन नित्यपूजा. मिष्टान्न पाणीं गृहे. रोज काही ना काहीतरी चमचाभर का होईना गोड खायला मिळावं. मिष्टान्न पाणीं. आणि त्या सुभाषितकाराला कदाचित पहाटे स्वप्न पडलं असेल, पुढे म्हणतो भार्या मृदू भाषिणी. ते पहाटेचं स्वप्न असेल बिचारायला पडलेलं. भार्या मृदू भाषिणी. कसं शक्य आहे? ही जोपर्यंत 16 वर्षाची असते ना, तोपर्यंत हिचं बोलणं कोणालाच ऐकायला येत नसतं. इतकी हळू बोलते, हळू चालते, सगळं नाजूक साजूक आवरून सावरून सगळं करते. आणि एकदा का मग दनाना विचारू नका. यांच्या चुलीवरचं भांड उतरलेलं शेजारच्यांना बरोबर कळतं. झाली खिचडी. भार्या मृदू. आणि याच्या विरुद्ध गृहस्थाश्रमाचं चिंतन आहे बरं का. कसा नसावा सांगू? हरकत नाही, ऐकून ठेवा. कारण संस्कृत हल्ली सगळ्यांचं दूरच गेलेलं आहे. क्रोशंत शिशवा. घरामध्ये पोरांची रडारड चाललेली आहे. क्रोशंत शिशवा. हे नाही ते नाही म्हणून बायको कटकट करतीये. कांता कलह प्रिया. हे बरोबर आहे. कशाही वर्ण एकमेकांशी भांडू शकतात, त्यांना पती पत्नी म्हणतात. कशाही वर्ण कुठल्याही विषयावरनं भांडू शकतात, त्यांना पती पत्नी म्हणतात. कांता कलह प्रिया. कसा नसावा याचं वर्णन आहे, कसा असावा याचं वर्णन आहे. हे सगळं सांगण्याचं कारण देवादिदेव महादेव. भगवंताचं ध्यान, भगवंताचं पूजन, भगवंताचं स्मरण. शंकरो तिसा इति शंकरा. जो कल्याण करतो त्याला शंकर असं म्हणतात. शम म्हणजे कल्याण, कल्याण करणारे. अवढरदानी, आशुतोष त्वरित प्रसन्न होतात. आणि सगळ्यात उत्तम वैशिष्ट्य भगवंताचं हे की भगवंताला श्रीराम आवडतात. भगवान महादेवांचे इतके परम वैष्णव दुसरा कोणी नाही. भगवंताच्या हृदयात कृष्ण आहे आणि मुखात राम आहे. मुखानं राम नाम भजन करी महादेव. मुखात राम नाम आणि हृदयात कृष्णाचं ध्यान. भगवंता वैष्णव कोणी नाही, महावैष्णव. अशा भगवंताचं सुंदर ध्यान. या भगवंताला पाहिल्यावर माता पार्वती अत्यंत आनंदित झाल्या. हातामध्ये पंचारती घेऊन आल्या. भगवान पद्मासन घालून बसलेत. हातामध्ये जपमाळ घेतली आहे आणि मुखानं रामनाम स्मरण चाललंय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम जय राम. माता पार्वतीनं भगवंताचं पूजन केलं. माता पार्वतीनं केलेल्या पूजनानं भगवान प्रसन्न झाले.
माता पार्वती पुढे आल्या. भगवान म्हणाले, आता सामोऱ्या उभं राहू नका, बाजूला येऊन बसा, अर्धांगिनी आहात. आपल्याच दोषानं भगवंताच्या अर्ध्या आसनाचा अधिकार माता सतीनं घालवलेला होता. त्या माता सती पार्वती झाल्या आणि तपश्चर्या करून पुन्हा भगवंताच्या शेजारी बसण्याचा अधिकार मिळवतात. भगवंताला प्रसन्न पाहून माता पार्वती भगवंताला काही विचारू पाहतायत. हे भगवंत, आपण जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला समजावून सांगा. 27 प्रश्न आहेत माता पार्वतीनं भगवंताला विचारलेले. 27 प्रश्न आहेत. हे भगवान, मी स्त्री आहे, मी अधिकारी नाही, मनानं कर्मानं वचनानं आपली दासी आहे, पण माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारू इच्छिते. भगवन, पूर्वी मी भगवंताची परीक्षा घ्यायला गेली आणि नको त्या सगळ्या एवढा प्रचंड काळ गेला आणि मग मला आपल्या शेजारी येऊन बसता आलं. त्यामुळे आता मी विचारतीये. मला गूढ तत्वाचे प्रश्न आहेत. मी अधिकारी नाही, पण आपण मात्र सद्गुरु स्वरूप आहात. आपण माझ्यापासून काही लपवून ठेवू नका. मी जे काही भगवंताचं वनामध्ये रूप पाहिलं होतं सती असताना आणि मला मोह निर्माण झाला, मी आता तुम्हाला विचारते. भगवन, मला भगवंताचे अवतार प्रसंग समजावून सांगा. भगवान कारण सतीचा जो प्रश्न आहे तोच माता पार्वतीचा प्रश्न होता. राम खरा कोणता? अयोध्येत जन्माला आलेला राम, रावणावर क्रोध करणारा राम, पत्नी हरवली म्हणून रडणारा राम, राम खरा कोणता? सोई अपर की रामू म्हणून नाना प्रकारचे 27 प्रश्न. रामचरित मानस तोवर समजणार नाही जोपर्यंत माता पार्वतीने विचारलेले प्रश्न समजले नाहीत. 27 प्रश्न विचारलेत. सगळे काही प्रश्न मी आपल्यापुढे ठेवलेले नाहीत. शेवटचा प्रश्न आपल्यापुढे ठेवतो. माता पार्वती म्हणते, मी सगळं विचारलं. मला जे विचारता आलं ते विचारलं, कारण माझी बुद्धी जेवढी होती तेवढेच मला प्रश्न पडले. पण याही पलीकडे गूढ असं रामतत्व आहे जे मला विचारता आलेलं नाही, ते तुम्ही सांगा. आपल्या बुद्धीची मर्यादा कमी आहे. बुद्धी म्हणजे समुद्रावरती असलेला बुडबुडा. बुद्धी या शब्दाचा अर्थ धी समुद्र, बु बुडबुडा. समुद्रावरती आलेला बुडबुडा म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीला प्रामाण्य मानू नका, आपल्याला फसवते. माझ्या बुद्धीला जेवढे प्रश्न पडले तेवढे मी विचारते. मला जेवढा राम कळला तेवढा मी विचारते. पण त्याही पलीकडे राम असणारा आहे, तो राम तुम्ही मला समजावून सांगा. मला भगवंताचे चरित्र सांगा. माता पार्वतीनं विचारलेल्या प्रश्नानं भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. मगन ध्यान रस दंड चुग पुनि मन बाहेर कीन, रघुपति चरित महेश तब हर्षित बरनेली. भगवान श्रीरामांचं चरित्र सांगायला सुरुवात केली. बंधू बाल रूप सोई राम, सब विधि सुलभ जपत जिसु नाम. मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. द्रवहु सो दशरथ अजिर विहारी, द्रवहु सो दशरथ अजिर विहारी.
समान कौपकारी जो समान कौपकारी कौपकारी अमंगलहारी अमंगलहारी मंगल भवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी. 2 मुहूर्त भगवंताला ध्यान लागलं आणि ध्यान शांत झालं. ध्यानातनं बाहेर आले आणि पार्वतीला म्हणू लागले की हे प्रिये, तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामुळे जे माझ्या हृदयामध्ये भगवंताचं चरित्र आलं, त्या चरित्राची जी आवृत्ती झाली त्यानं जो मला अतिशय आनंद झाला, त्यामुळे आधी मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही मला रामकथा विचारली, हे माझ्यावरती उपकार केलेले आहेत. रामकथा विचारणारा उपकार करणारा आहे. धन्य धन्य गिरिराज कुमारी, आपण धन्य आहात. आपण रामरक्षा म्हणतो, रामरक्षेतला शेवटचा श्लोक म्हणतो आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवान माता पार्वतीचं अतिशय कौतुक करतात की पार्वती, तुम्ही अतिशय सुंदर दिसतात. पार्वती म्हणतात की आज भगवंताला माझ्या रूपाचा मोह. म्हणाले आज मी काही वेगळं केलेलं नाही. नाही, तुम्ही वेगळं केलेलं आहे म्हणून नाही, तुमच्या मुखामध्ये रामनाम आलं ना म्हणून. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. आपलं बाहेरचं सौंदर्य वाढवण्याकरता वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांची गरज आहे, पण आंतरिक सौंदर्य वाढवण्याकरता रामनाम. आणि जर अत्यंत प्रसन्नपणे रामनाम हृदयामध्ये येत असेल तर बाहेरच्या सौंदर्य वाढवण्याकरता गोष्टी लागत नाहीत. आपण अतिशय शुद्ध दिसतायत, सुंदर दिसतात. तुमचे उपकार आहेत माझ्यावरती. तुम्ही मला रामकथा विचारली आणि तुम्ही विचारल्यामुळे माझ्या हृदयामध्ये रामकथेचं आवर्तन सुरू आहे. ती उचंबळून येते. मला अतिशय आनंद होतोय. भगवंताचं वैशिष्ट्य असे, माता पार्वती भगवान मांगल्य आणतात, म्हणजे मांगल्य निर्माण करतात, अमंगलता दूर करतात आणि आपणच प्रेमानं दशरथाच्या गृहांगणामध्ये बालरूप धारण करून विहार करतात. बंदऊ बालरूप सुरामू. भगवान महादेवांना जर काही आवडत असेल तर भगवान श्रीरामांचं, श्रीकृष्णांच्या बालरूपाचं दर्शन. पार्वती, भगवान श्रीरामांविषयी असलेला संशय दूर होण्याकरता भगवंताच्या कृपेची गरज आहे. त्याशिवाय संशय दूर होत नाही. आपण विनाकारण संशयात पडतो. जी तुमची अवस्था सती असताना झाली, तुम्ही विनाकारण संशय. मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की हे परब्रह्म परमात्म तत्व आहे. कुठून सुरू झालंय? याज्ञवल्क्यांना भरद्वाजांनी विचारलेलं आहे आणि याज्ञवल्क्य भरद्वाजांना भगवंताचं चरित्र सांगतायत. आणि याज्ञवल्क्य आणि भरद्वाजांच्या संवादामध्ये प्रधान संवाद भगवान महादेव आणि माता पार्वतीचा रामचरित्रा करताय. म्हणजे रामचरित्र सर्वात प्रथम जर कोणी कोणाला ऐकवलं असेल तर भगवान महादेवांनी माता पार्वतीला. विनाकारण संशयग्रस्तता येते. त्यामुळे रामकथेविषयी भगवान महादेव माता पार्वतीला मोठा सुंदर उपदेश करताय. अतिशय गोड चौपाई आहे. आधी त्या चौपाईला पाहूया आणि मग त्या चौपाईचा अर्थ पाहूया. रामकथा सुंदर करतारी
संशय विहग उडावनिहारी रामकथा करता संशय विहग उडावनिहारी रामकथा कथा कलिबिटप कुठारी सादर सोनू गिरिराज कुमारी राम कथा कलिबिटप कुठारी सादर सोनू गिरिराज कुमारी राम कथा सुंदर करता राम नाम गुण चरित सुहाए राम राम गुणचरित सुहाए राम नाम गुण चरित सुहाए राम राम गुणचरित सुहाए जन्म कर्म गणित श्रुति गाए जन्म गणित श्रुति पाए जन्म कर्म गणित श्रुति गाए जथानंत राम भगवान जथानंत राम भगवान तथा कथा कीरति गुणनाना तथा कथा कीरति गुणनाना राम कथा सुंदर करता एक बात नहीं मोहि सुहानी एक बात नहीं मोहि सुहानी जदपि मोह बस कहु भवानी जदपि मोह बस कहु भवानी तुम जो कहा राम को आना तुम जो कहा राम को आना जय श्रुति गाव धरहि मुनि ध्याना जय श्रुति गाव धरहि मुनि ध्याना राम कथा सुंदर करता रे राम कथा सुंदर करता रे राम कथा सुंदर करता। प्रिय
रामकथा ही हातानं वाजवलेली टाळी आहे. कशा करता? संशयरूपी पक्षी उडून जावा म्हणून. आता या दृष्टांताचं वर्णन करायला पाहिजे का? आपण गावखेड्यातली माणसं आहेत, उन्हाळ्यातले दिवस आहे, वाळवण तयार करत असतो आणि वाळवण तयार करतो, पापड कुरड्या काय जे अमुक धमुक, त्यात कावळे येऊ नये म्हणून काठ्या घेऊन बसतो. पण खरं तर अशा प्रकारे पक्ष्यांना हाकलायला काठ्या घेऊन बसण्याची काही गरज नसते. पक्षाला केवळ हाताने टाळी वाजवली की तो पक्षी उडून जातो. तसा संशयरूपी पक्षी उडवण्याकरता रामकथारूपी टाळी वाजवावी, म्हणजे पक्षी उडून. रामकथा सुंदर करतारी, संशय विहग उडाव निहारी. रामकथा हा कुऱ्हाडीचा दांडा आहे. कुऱ्हाडीचा दांडा लाकडापासून असतो आणि हा कुऱ्हाडीचा दांडा कुऱ्हाडीला लागला की लाकूड तोडायला मदत करतो. आपल्याला म्हण माहितीये, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. रामकथा कली बिटप कुठारी. कलीरूपी वृक्षाला छेदण्याकरता तोडण्याकरता रामकथा रूपी कुऱ्हाड आहे. रामकथा कली बिटप कुठारी, सादर सुनु गिरिराज कुमारी. हे पर्वत कन्ये, जरा लक्षपूर्वक ऐक, प्रेमानं ऐक, आदरानं ऐक. राम नाम गुण चरित सुहाये. अत्यंत सुंदर असं रामगुण गाणं आहे. जन्म कर्म अगणित श्रुती गाय. भगवंतानं जन्माला येणं, भगवंताचे लीला चरित्र हे वेदांनी उपनिषदांनी अगणित प्रमाणावरती गायलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे भगवान अनंत आहेत त्याप्रमाणे राम अनंत आहेत. जथा राम अनंत भगवाना, तथा कथा कीर्ती गुण नाना. अनंत स्वरूप भगवंताच्या अनंत कथा आहेत. आणि तरी सुद्धा भगवान महादेव म्हणतात की माझ्या बुद्धीला जे राम कळले ते मी तुला सांगते. भगवान महादेव काय म्हणतायत? माझ्या बुद्धीला जे राम कळले ते मी तुला सांगतो. म्हणजे पार्वती म्हणते की मला जे उमजले नाही ते समजून सांगा. महादेव म्हणतात मला जे समजले ते सांगीन, म्हणजे तरी उरलेला आहेच. म्हणजे महादेवांनी सांगितलं तरी राम उरतो, पार्वतीनं ऐकलं तरी राम उरतो, तर तुमची आमची अवस्था कुठे? आणि आम्ही म्हणतो रामायण माहिती आहे आम्हाला. रामायण काय सांगू नका, सगळं माहिती. अरे काय माहिती तुला? उमा, तव प्रश्न सहज सुहाई. तुझा प्रश्न मला अत्यंत आवडला, कारण रामकथा संतांना आनंद देते. सुखद संमत संत मोही भाई. रामकथा सुखद आहे, रामकथा संतांना मान्य आहे. आणि अशी संतांना मान्य असलेली रामकथा आनंद देणारी आहे, सुख देणारी आहे. पण उमे, तू जे काही आता मला विचारलंस ना, त्यात एक गोष्ट मला आवडली नाही. तू संशयग्रस्त होऊन असं विचारतीये की राम कोणी वेगळा होता का? तुम जो कहा राम को आना. जो अयोध्येत जन्माला आलेला राम वेगळा, रावणाला मारलं तो राम वेगळा, आणि मी ज्याचं नामस्मरण करतो तो राम वेगळा. असे 3-3, 4-4 राम जर तुझ्या डोक्यात येत असतील तर उमा, हा प्रश्न मला काही आवडला नाही. श्रुती ज्याचं वर्णन करते, मुनिगण ज्याचं ध्यान करतात, ज्याचं चरित्र संतांनी एकमेकांना सांगितलं, तो राम 2 नाही, एकच आहे. आता होतं काय पार्वती? ज्याला अधिकार नाही, जो अज्ञानी आहे, ज्याला काव्य नीट समजत नाही, त्याच्या मनामध्ये याप्रमाणे शंका येतात. आपण गरा 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 फिरायचं आणि आपल्याला भोळ आली की सगळं जग फिरतंय असं म्हणायचं. पार्वती, आपणच आपलं बोट डोळ्यात घालायचं आणि आपलं बोट डोळ्यात घातलं मला 2-2 दिसतंय असं म्हणायचं. याप्रमाणे संशयग्रस्तता असते. आपलंच बोट आपल्या डोळ्यात घातलं की दृश्य 2-2 दिसतात. आपणच गरा 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 फिरलो की सगळं विश्व आपल्या भोवती फिरतंय असं आपल्याला वाटतं. आता भगवंताच्या परमतत्वाविषयी भगवान महादेव सांगतात. राम सगुणही आहेत, अगुणही आहेत, निर्गुणही आहेत. निर्गुण विशेष सगुण आणि सगुण विशेष निर्गुण. आमच्याकडे उपासना पद्धती फार वेगळी हो माय बाप हो.
आणि आमच्या उपासना पद्धतीचा विचार करण्याकरताच हजारो वर्ष झाले, तरी सर्वांना त्या उपासना पद्धतीबद्दल उत्सुकता आहे आणि ती उपासना पद्धती जाणून परमपद प्राप्त होतं. आता तुला प्रश्न पडेल की जो गुणरहित आहे तो सगुण कसा? पार्वती, ज्याप्रमाणे आपण जलाची राशी पाहिली, जलाशय पाहिला, तर आपल्याला बर्फाची कल्पना येत नाही, पण याच जलाचा बर्फ बनतो, या पाण्याचाच बर्फ बनतो. हा जसा पाण्याचा आणि बर्फाचा न्याय आहे, तसा निर्गुण असणाऱ्या परब्रह्माचा सगुण होण्याचा न्याय आहे. सगुण आणि निर्गुणामध्ये हेच साम्य. आपण कोरड्या लाकडाचा ओंडका पाहिला आणि कोणी एखादा म्हणाला की हा जाळ आहे, तर आपण त्याला वेड्यात काढू आणि हा कोरडं लाकूड आहे. पण तेच कोरडं लाकूड जेव्हा आगीशी संपर्कात येतं, तर त्या लाकडात लपलेला अग्नी आगीशी संपर्कात आल्यावर प्रगट होतो. म्हणजेच त्या कोरड्या लाकडामध्ये अग्नी निर्गुण स्वरूपामध्ये आहे, लपलेला आहे. राम सगुणही आहेत, राम निर्गुणही आहेत. एक चर्चा आपल्याशी करतो. सर्वसामान्यांना काय वाटतं, काय आहे हे सगळे जे भ्रम निर्माण झाले ना, याला कारण आहे आपल्या भाषेत म्हणजे संस्कृतामध्ये सांगितलेल्या ग्रंथांचं यथायोग्य पद्धतीने अर्थ समाजामध्ये जाण्याकरता संस्कृतची संपर्क पाहिजे, आणि तो नसल्या कारणानं सगळा गोंधळ झाला. निर्गुण म्हटला की आमच्या डोळ्यासमोर निराकार, निरवयव, काहीच नसलेला असा येतो. पण असं नाहीये. निर्गुण या शब्दाचा अर्थ आहे यो गुणेभ्यो निष्क्रांता इति निर्गुणः, म्हणजे जो गुणांनी बद्ध होत नाही, गुणांच्या संगतीत येतो पण गुणी होत नाही, असा गुणांचा संग घडून सुद्धा गुणांच्या पलीकडे पोचू शकतो, असा निर्गुण. यो गुणेभ्यो निष्क्रांता इति. नास्तिक म्हणा बरं, काय अर्थ येतो मनात? देवाला न मानणारा. बरोबर ना? हाच अर्थ येतो ना मनात. चुकीचा. नास्तिक हा शब्द देवाला मानणारा आणि न मानणारा या अर्थानं नाहीये. नास्तिका वेदनिंदका. नास्तिक शब्दाची व्याख्या संस्कृतानं काय केली आहे? वेदांची निंदा करणाऱ्याला नास्तिक म्हणतात, परमेश्वराची निंदा करणाऱ्याला नास्तिक म्हणत नाहीत. निंदा करणं आणि न करणं यावरनं परमेश्वराची भक्ती आमच्या उपासना पद्धतीमध्ये नाही. आणि आमच्या उपासना पद्धतीमध्ये यथेच्छ भगवंताची निंदा केलेली आहे आणि तरीही त्यांना भगवत भक्त म्हणलेलं आहे. याकरता रामायण समजून घ्यावं लागेल, याकरता रावण समजून घ्यावा लागेल. प्रगल्भ सनातन धर्म आहे, आणि एवढा प्रगल्भ सनातन धर्म असल्या कारणानंच काही मूर्ख लोक आपल्या धर्मातल्या असलेल्या गोष्टींचा विचित्र वापर करतात. आम्ही मोकळीक दिलेली आहे. ईश्वराची निंदा करणं आमच्याकडे गुन्हा नाही मानलेला. कोण निंदा करू शकतं सांगा बरं? परमेश्वराची निंदा कोण करू शकतो? तुम्ही. मला ढीगभर मोदींना शिव्या द्यायच्या आहेत, काय उपयोग? तर पोचतील मोदींपर्यंत. चला जाऊ द्या, मी इथल्या मुख्यमंत्र्याला शिव्या देतो, पोचतील त्यांच्यापर्यंत. अरे सामान्य असलेल्या पदावरती जो पदावरती माणूस आहे त्याची निंदा कोणी करू शकत नाही, तर जो सर्व पदांचा निर्माता आणि निर्माता असूनही स्वतंत्र असा त्याची निंदा कोण करू शकणार आहे? आणि निंदकालाही जो आपला करतो. अपिचित सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सा. गीतेमध्ये भगवान सांगतात, कितीही दुराचारी असला आणि माझं नामस्मरण करणारा झाला तर त्या दुराचाराला मी दूर करत नाही, उलट त्याला मी जवळ करतो. अपिचित सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. मग दुराचारी निंदक असतोच ना, निंदा करतोच ना. मग निंदा करणाऱ्याला भगवान उपेक्षितात असं होत नाही. आणि असा प्रगल्भ विचार आमच्या सनातन वैदिक धर्मामध्ये आहे.
आणि त्या सनातन वैदिक धर्माची तुलना इतर उपासना पंथांशी करून आम्ही स्वतःला मूर्ख म्हणून घेतो आहोत. धर्म एकच आहे, सनातन, आणि बाकी आहेत उपासना पंथ. परमेश्वरापर्यंत जाण्याचे मार्ग आहेत ते, त्याला धर्म म्हणू नका. कारण ज्या प्रकारे धर्माची व्याख्या आमच्याकडे विचारात घेतली गेलेली आहे त्याच्या इतकं व्यापक चिंतन इतर कोणाकडे नाही. किती व्याख्या सांगू धर्माच्या? धर्म या शब्दाच्या किती व्याख्या सांगू आपल्याला? नास्ति सत्यात परो धर्मा, आचार प्रभवो धर्मा, आचार परमो धर्मा, अहिंसा परमो धर्मा, धर्मनाश्चोदना गती, यतो निश्रेयसा स सिद्धी स धर्मा, महाजनो येन गता स पंथा स धर्मा. एवढ्या सगळ्या व्याख्या, याच्यापेक्षा आणखी आहेत. मग याचं चिंतन आम्ही कधी करायचं? मग येऊन जाऊन विषय येतो, आम्हाला शिकवलं गेलं नाही. बरं ठीक आहे, मान्य करतो, शिकवलं गेलं नाही. आता पोथा पुराण आहेत ना, आता आहे ना तुमच्याकडे अँड्रॉइड, त्याच्यात सगळं डाउनलोड करताय ना, वाचतात का? केलाय एखाद्याने गाथा डाउनलोड केलाय कोणी ज्ञानेश्वरी डाउनलोड केली आहे? मग सगळं उपलब्ध असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याचं चिंतन करायचं नाही आणि वाटेल त्या गोष्टी विचारात घ्यायच्या. भगवंताचं स्वरूप, आमच्या शास्त्राचं चिंतन, शास्त्रानं दिलेले सुंदर विचार शास्त्राच्या जवळ गेल्याशिवाय मिळणार नाही. यो गुणेभ्यो निष्क्रांता इति निर्गुणः, जो गुणांच्या पलीकडे त्याला निर्गुण असं म्हणतात. राम सगुणही आहे, राम निर्गुणही आहे. हर्ष विषाद ज्ञान अज्ञान जीव धर्म अहमिति अभिमाना, राम ब्रह्म व्यापक जगजान, परमानंद परेश पुराना, राम ब्रह्म व्यापक जगजान. लवलेसा सहज प्रकाश रूप भगवान, नहीं तह पुनि विज्ञान विहाना, राम ब्रह्म व्यापक जग जाना, राम ब्रह्म व्यापक जग जाना. व्यापक जग जाना. मला या चौपाईवरती एक सत्र लागेल माय बापू, एक सत्र. हो, राम व्यापक आहे, राम ब्रह्म आहे, राम प्रकाश रूप आहे. तुम्हा आम्हा हिंदू सनातन वैदिक धर्म अनुयायांना परमेश्वराची ओळख नाहीच आहे. आपण समजुतीतल्या देवाची उपासना करतो, देवाला समजून घेत नाही. आपण कोणाची उपासना करतो? समजुतीतला देव. आणि समजुतीतला देव कसा आहे? त्याची पूजा करा, त्याला नवस करा, त्याला अमुक द्या, त्याला तमुक द्या, आणि मग तो आम्हाला सगळं काही देतो. अशा प्रकारचा देव असतो. अशी समजूत तुमची आमची आहे, म्हणून आम्हाला देव भेटत नाही. असा देव नाही, तो जसा आहे तसा समजून घेतला की तो भेटतो. सहज प्रकाश रूप भगवाना, हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना, जीव धर्म अहमिति अभिमान. आमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक काय आहे तर म्हणाले जीव धर्म अहमिति अभिमाना. जीव हा धर्म कसा आहे किंवा जीवाचं असणारं लक्षण कसं आहे? त्याला अहंकार आहे, अभिमान आहे, अज्ञान आहे. अज्ञानापोटी स्वतःला जीव मानून बसलाय.
अज्ञानापोटी जीवदशा आहे, अज्ञानापोटी देहाची जाणीव आहे, अज्ञानापोटी देहाभिमान, देहाचा अभिमान आहे. वास्तव काय? परब्रह्म स्वरूप आहे. हो, प्रत्येक जीव, मी नाही सांगत, गीता सांगते 15वा अध्याय, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, मीच जीव स्वरूप आहे. मग जर भगवान आपल्या मुखानं तुम्हा आम्हाला मीच तुम्ही आम्ही एक आहोत असं म्हणतात, आपण का स्वतःला वेगळं मानतो? आपण स्वतःच्या भ्रामक कल्पनेनं वेगळं मानतो. जसं पूर्वीची कौलाची घरं होती आणि कौलाच्या घरातनं सूर्याचा प्रकाश जमिनीवरती यायचा आणि छानसा कवडसा पडायचा, तर लहान मुलं म्हणायची घरात सूर्य आला, सूर्य आला, सूर्य आला, सूर्य आला. कौलातनं पडणाऱ्या प्रकाशानं जर गोल उमटला उन्हाचा, तर मुलं त्याला सूर्य म्हणायची. हा जसा अज्ञानीपणा आहे तसाच या देहाला जीव मानून आपण स्वतंत्र आहोत, देहाभिमान धारण करणं अज्ञान आहे. आणि श्रीरामांच्या ठिकाणी ते नाहीये. हर्ष विषाद ज्ञान विज्ञान, तिथे हर्ष नाही, विषाद नाही, ज्ञान नाही, विज्ञान नाही, असा श्रीहरी परमात्मा आहे. हे पार्वती, जगत प्रकाश्य प्रकाशक रामू, अजून एक तत्व सांगितलं. ज्याच्या प्रकाशानं जग प्रकाशित झालेलं आहे आणि प्रकाशित झालेलं जग आपल्याला अनुभवायला येतं, तो चेतन स्वरूप परमात्मा श्रीराम आहे. आणि म्हणून या प्रकारचा सिद्धांत समजून घ्यायचा असेल तर 16व्या अध्यायाची पहिली ओवी आपल्याला नीट पाहावी लागेल. मावळवीत विश्वाभासू नवलौदे जलार विचंडांशू अद्वयाब्जनिधी विकासू वंदू आता. गुरुकृपारूपी सूर्य जेव्हा हृदयामध्ये उदयाला येतो तेव्हा जगाचा भास नाहीसा होतो. आणि जोपर्यंत गुरुकृपारूपी सूर्य उदयाला आलेला नाही तोपर्यंत जगाचा भास अनुभवायला येतो. जगत प्रकाश्य प्रकाशक रामू, श्रीरामांच्या चेतन सत्तेनं, परब्रह्माच्या चेतन सत्तेनं नसलेलं विश्व आपल्याला अनुभवायला येत आहे. अजून दृष्टांत दिले आहेत. रजतसी पमहुभास जिमी भानुकर बारी तदपि मृषातिहु काल सोई भ्रमण सकै कोटारी. हे कसं होतं? हे तसं होतं जसं नदीत पडलेली चांदीची वाटी दिसते. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक, म्हणजे महिला मंडळी नदीवरती धुणं भांडे वगैरे करायला जायच्या आणि अचानक आरडाओरडा, अरे नदीत चांदीची वाटी, चांदीची वाटी. आणि लोक धावत जायचे आणि पाहायचे तर ती नदीत पडलेली चांदीची वाटी नसायची, ते शिंपलं असायचं, शिंपलं. आणि ते शिंपलं पाण्यामुळे चांदीसारखं दिसायचं आणि मग त्या शिंपल्यात चांदीचा भास व्हायचा. त्याप्रमाणे या जगाचा भास होतो. रजतसी पमो जथा भानुकर बारी, सूर्यकिरणांमध्ये ज्याप्रमाणे जलतत्वाचा भास होतो, म्हणजे उन्हाळ्यात मृगजळ, जे नाही ते अनुभवायला येणं याला माया असं म्हटलेलं आहे. मा नाही, या जी नाही, मा या जी नाही. ती काय करते? सत्य लपवते आणि असत्य दाखवते. सत्य लपवते, तिला माया असं म्हणतात. राम प्रकाश रूप आहे. याप्रमाणे श्रीरामांचं चरित्र आहे. पार्वती, तू श्रीरामांचं चरित्र मला विचारलंय, तुला मी श्रीरामांचं चरित्र जरूर सांगीन. तू विचारलंस राम अवताराला का आले आणि भगवंताचे अवतार कसे होतात, त्याकरता तुला पूर्वकाळी घडलेली कश्यप, अदिती, स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांच्या तपश्चर्येची कथा मी सांगीन. नारदांनी दिलेल्या शापाची कथा सांगीन. जय विजयांना झालेल्या शापाची कथा सांगीन.
याप्रमाणे भगवंताच्या अवताराची कारणं शापही आहे आणि वरदानही आहे. त्यामुळे भगवान अवताराला येतात त्याला शापही कारण आहे आणि वरदानही कारण आहे. ते शाप वरदान असणाऱ्या दिव्य कथा, दीर्घ कथा सोडणार नाही. उद्याला नक्की सांगेल. कारण स्वयंभू म्हणून शत्रुपा महाराणीची कथा मोठी सुंदर आहे. रामचरित्र आपल्याला सांगायचं नाहीच आहे. रामचरित्राच्या निमित्तानं आपल्याला स्वतःला शिकवून घ्यायचं आहे. स्वतःला, तुम्हाला मोबाईलची भाषा फार कळते, तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच अपडेट करायचं आहे. हे चांगलं झालं, सोपी भाषा. रामचरित्राच्या निमित्तानं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी स्वतःच्या उन्नतीकरता, विकसिततेकरता, उदात्ततेकरता समजून घ्यायच्या आहेत. राम पाहावा कसा, रामाच्या जवळ जावं कसं, राम आपलासा कसा होईल, राम कसे आहेत, सारे चरित्र भगवंताचे भगवान शिव माता पार्वतीला सांगणार, भरद्वाजांना याज्ञवल्क्य सांगतील, काकभूषणी महाराज गरुडजींना सांगतील, गोस्वामी तुलसीदास तुम्हा आम्हाला सांगतील. रामकथा 4 घाटावरती होत असते. एक शरणागतीचा घाट आहे, ज्ञान घाट आहे, प्रेमभक्तीचा घाट आहे आणि दैन्य घाट आहे. 4 वक्ते आहेत, 4 श्रोते आहेत. त्यात 2 वक्ते आणि श्रोत्यांची ओळख झाली. एक याज्ञवल्क्य आणि भरद्वाज आणि भगवान महादेव आणि पार्वती. 3रे वक्ते आहेत काकभूषणी महाराज आणि गरुडजी. 4थे वक्ते आहेत गोस्वामी तुलसीदास आणि संत मंडळी. 4 जोड्या श्रोता आणि वक्ता यांच्या रामकथा सांगतात. 4 घाटावरती सांगतात आणि या 4घांच्याही कथा सांगण्यामध्ये 4 विषय येतात. याज्ञवल्क्य आणि भरद्वाजांच्या रामचरित्रात ज्ञानकथा आहे. याज्ञवल्क्य आणि भरद्वाजांच्या रामकथेमध्ये ज्ञानकथा आहे. काकभूषणी महाराज आणि गरुडजी यांच्या कथेमध्ये भक्तीची कथा आहे, भक्ती मार्गाचं विश्लेषण आहे. गोस्वामी तुलसीदास आणि संत यांच्या कथेमध्ये शरणागतीची कथा आहे. आणि मोठं सुंदर असं चरित्र भगवान महादेव माता पार्वतीला सांगतात. ते कर्म मार्गाचं, ज्ञान मार्गाचं, भक्ती मार्गाचं, योग मार्गाचं. त्यामुळे अत्यंत विस्तृत अशी रामकथा. मुळातच आपण शतकोटी अपारा असं म्हणतो असलेली ही कथा, आजवर झालेली चर्चा भगवंताच्या चरणावरती अर्पण करू, नामसंकीर्तन करू, या ठिकाणी विश्रांती घेऊ. नेहमीप्रमाणे रामरक्षेचा पाठ होईल आणि मग आपण आरती करून आजचा आपला भाग पूर्ण करू. नामसंकीर्तन करूया. नमः शिवाय शिवाय नमो. ओम नमः शिवाय शिवाय नमो. नमः शिवाय शिवाय नमो. शिवाय शिवाय. नमः शिवाय शिवाय नमो. नमः शिवाय
राजन चोरी कनक सिंहासन राजन चोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो आरती उतारो तन मन वारो आरती उतारो तन मन वारो हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो वाम भाग शोभित जन जननी वाम भाग शोभित जग जननी चरण विराजत है सुख अंजनी चरण विराजत है सुत अंजनी हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो आरती उतारो मन मन वारो आरती उतारो तन मन वारो हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो छन छन प्रतिय रूप निहारो क्षण क्षण प्रतिय रूप निहारो प्रभु पद कंजन कवि सारू प्रभु पद कंचन हे कवि सारो सुंदरता पर त्रिभुवन वारू सुंदरता पर त्रिभुवन वारो हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो आरती उतारो तन मन वारो आरती उतारो तन मन वारो हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो हे राजा राम तेरी आरती उतारो अवतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ